ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप जेवढं झालं, बॅगा घेऊन फिरतायत, सगळं काही झालंय, मंत्री माजलेले आहेत, केंद्रात तुमचं सरकार आहे, प्रधानमंत्री तुमचे आहेत, रक्षा मंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत, सगळं तुमचं असताना तुम्ही मला एक तरी स्वतःने केलेलं काम दाखवा की होय आम्ही हे करून दाखवलं. इथे येऊन मी नाशिकला दत्तक घेतोय असं उपकार करतात असं येऊन सांगितलं होतं कोणी? तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार दत्तक घेतलं होतं, हे उपकार नका करू. तुमचं कर्तव्य आहे, मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं, पक्ष फोडण्यावर असतं. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, गरा सगळीकडे फिरत आहेत. ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप जेवढं झालं, बॅगा घेऊन फिरतायत, सगळं काही झालंय, मंत्री माजलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना संवेदनशीलता नाहीये, जिथे बघतोय आपण कायदा सुव्यवस्थेचे चिंधडे उडवलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या 29 शहरांनी, मग मुंबई आलं, पुणे आलं, ठाणे आलं, कल्याण डोंबिवली आलं, नाशिक आलं, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वसई विरार, ह्या सगळ्या शहरांनी भाजपला मतदान का करायचं हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर हा प्रश्न गैर आहे का? आणि मग आता मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही स्वतः आता महाराष्ट्रात 6 वर्ष मुख्यमंत्री आहात, जवळपास बहुमतातच तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, प्रधानमंत्री तुमचे आहेत, रक्षा मंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत, सगळं तुमचं असताना तुम्ही मला एक तरी स्वतःने केलेलं काम दाखवा की होय आम्ही हे करून दाखवलं. पण असं काहीच नाहीये. आता इकडचंच तर पहा ना, नाशिक मधलंच पहा. तुम्ही मला सांगा, ए दादा जरा फोटोग्राफर थोडे बसा ना इथे, ते फ्लॅश खूप उडतात. तुम्ही मला सांगा 2017 मध्ये बहुमत कोणाचं आलं? सत्ता कोणाची होती? 2017 मध्ये महापौर कोणाचं होतं इथे? बीजेपीचं होतं ना? ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, मुख्यमंत्री तेव्हा कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? होते. महापौर कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? इथे येऊन मी नाशिकला दत्तक घेतोय असं उपकार करतात असं येऊन सांगितलं होतं कोणी? मग 2017 पासून आतापर्यंत जवळपास 9 वर्ष होतील आता ह्या 2026 मध्ये. तुम्ही मला सांगा, नाशिकचं चित्र हे बदललंय की बिघडलंय? मी चुकीचं बोलत असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता. सांगा आदित्य, तुम्ही चुकीचं बोलताय. नाशिक एकदम कुठच्या कुठे गेलंय, वॉशिंग्टनच्या बाजूला तर नाशिक आलेलं आहे. झालंय का असं? नाही झालंय. आपले जे मूलभूत जे प्रश्न आहेत, जे नाशिककरांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला का सांगतो? कारण आज आपण पक्षाचे पदाधिकारी असू, कार्यकर्ते असू, जेव्हा आपण प्रचाराला जाऊ, घरोघरी जाऊ, तेव्हा भाजप येईल आता आणि त्यांचं इकडून तिकडून जे कार्पेट बॉम्बिंग सुरू करतात ना, भलते सलत्या प्रश्नांमध्ये हात घालतील. ते भाजप जे प्रश्नांमध्ये हात घालेल ते येऊन हिंदुत्वावर बोलेल, जातीय तेढ निर्माण करेल, धार्मिक तेढ निर्माण करेल, समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, भाषणमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. भाजपला तुम्ही एवढंच विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे सगळं बाजूला ठेवा, मुद्द्याचं बोला, नाशिकचं बोला, नाशिककरांचं बोला. एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून, एवढे वर्ष तुमच्या हातात ताकद असून, पैसा असून, सगळं काही असून जर उधळपट्टी तुम्ही जर निवडणुकांमध्ये करत असाल तर थोडासा पैसा असेल, थोडासा फंड असेल, थोडंसं लक्ष असेल, तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार दत्तक घेतलं होतं, हे उपकार नका करू. तुमचं कर्तव्य आहे, मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं, पक्ष फोडण्यावर असतं, सगळी मंडळी गोळा करण्यात असतं, पैसे वाटपात असतं. मग तुम्ही राजकारण सोडून समाजकारण कधी करणार आणि शासन कधी चालवणार? पण आज प्रश्न उपस्थित हाच होत आहे. काल परवाकडे ज्या बातम्या पाहिल्या मी, सगळ्यांकडून इन्कमिंग चालू आहे. ठीक आहे, इन्कमिंग चालू असेल भाजपामध्ये, पण एक तुम्हाला सांगतो, जेवढं इन्कमिंग तिथे होईल तेवढं इथे आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. मी हे नेहमी सांगतो, जेव्हा तन मन धनची लढाई असते, धन त्यांच्याकडे आहे पण तन आणि मन आमच्याकडे, आणि तर मनसे पण आमच्या सोबत आलेले आहे, म्हणजे दिलसे आणि मनसे दोन्ही एकत्र काम करणार आहोत. मला वाटतं इथे सोबत आपल्या काँग्रेस एनसीपी पण येईल, कम्युनिस्ट आलेलेच आहेत. म्हणजे तुम्ही बघा, एका बाजूला सगळे आपण नाशिककर म्हणून एकत्र आलेलो आहे,
आपली जी काही छोटे मोठे वाद असतील, भांडण असतील, हे सगळं बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रासाठी एकत्र आलोय, नाशिकसाठी एकत्र आलेलो आहे. आणि दुसऱ्या बाजूला सत्तेची भूक लागलेली आहे, तळमळ चालू आहे, मळमळ चालू आहे. म्हणून भाजप एका बाजूला, सगळे इकडचे तिकडचे सगळे जे काही डागी लोक आहेत, भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांना घेण्याला मागे लागलेले आहेत. वॉशिंग मशीन, वॉशिंग पावडर निर्मा. पण आज तुम्ही उत्तर द्यायचं, नाशिकने उत्तर द्यायचंय की तुम्हाला कुठचे लोक मान्य आहेत. एका बाजूला आपण सगळे प्रामाणिक लोक या मंचावर बसले, तुमच्यामध्ये सगळे प्रामाणिक लोक आहेत. कदाचित उद्याचे महापौर इथून येऊ शकतात, समोरून येऊ शकतात. म्हणजे असं नाही की इथून नाही येऊ शकत, नाही तर लगेच तुम्ही हे सगळे फोन करतील साहेबांना की आमचं तिकीट कापलं, मी तिकीट देत नाही. म्हणजे लाडकी बहीण मधून मध्ये मुख्यमंत्री चिडले होते अधिवेशनात, मी पाहिलं की तुम्ही लाडकी बहीणवर सतत बोलू नका, लाडकी बहीणवर सतत बोलू नका. अहो, लाडकी बहीणवर बोलणार आम्ही, कारण तुम्ही पहिलं तर सांगितलं होतं लाडकी बहीण मध्ये की 2100 रुपये आम्ही देऊ, सांगितलं होतं की नव्हतं? म्हणजे तुम्ही तिथे तर खोटं बोललाच, पण ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून फसवतात ज्या बहिणींना, त्यांची सुरक्षा तरी तुम्ही कायम ठेवा. पण एक भयानक चित्र आपल्या डोळ्यासमोर येते, म्हणजे शेतकरी आत्महत्या करत चाललेले आहेत. तिकडच्या शेतकरी महिलांचे जे कुंकू आहे ते पुसत चाललेले आहे, पण तिथे कर्जमाफी तुम्ही करत नाही. महिलांवर जे बलात्कार होतात, महिलांवर जे अत्याचार होतात, त्याच्यावर तुम्ही बोलायला काही तयार नाही. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, तिथे बोलायला तयार नाही. मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी नाशिकमध्ये किती खून झाले होते? 42 खून झाले होते. त्याच्यावर तुम्ही काही गृहमंत्री म्हणून बोलायला तयार नाही आहात. नवीन कुठचा उद्योगधंदा आपल्या राज्यात येत नाही, गुंतवणूक येत नाही, त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आहात. 3 वर्ष आपली शहरं भयानक होत चाललेली आहेत, वाटोळं करत चाललंय तुम्ही, त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आहात. आणि मग बोलायचं कशावर? तर नाही, आम्ही धर्मावर बोलू, आम्ही समाजावर बोलू, आम्ही भाषेवर बोलू. कशासाठी? तुम्हाला जर बोलायचं असेल तर मुद्द्यावर बोला, आणि धर्मावरच बोलायचं असेल, तुम्हाला धर्मावरच भाजपा म्हणून बोलायचं असेल, तर तुम्ही आम्हाला एक उत्तर द्या की पालघरमध्ये जे साधू हत्याकांड झालं होतं, त्याच्यातला जो प्रमुख आरोपी होता त्याला तुम्ही भाजपात का प्रवेश दिला, ह्याचं पहिलं उत्तर द्या, आणि मग हिंदुत्वावर बोलायला समोर या. तुम्हाला आठवत असेल ते पालघर हत्याकांड जेव्हा झालं, ते 2 साधूंना जेव्हा मारलं गेलं, तिथे केवढं काय रान पेटवलं होतं भाजपने. जणू काही महाराष्ट्रात 2 साधूंच्या विरुद्ध उभा आहे, आपण सगळे 2 साधूच्या विरुद्ध उभे आहोत. बरोबर निवडणुकीची जेव्हा वेळ आली, आता ही जिल्हा परिषद नाही, नगरपालिकेची निवडणूक होती, तेव्हा त्याच प्रमुख आरोपीला, ज्यांनी साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी आहे, त्यांनी प्रवेश दिला होता. म्हणजे खोटं बोलत राहायचं, रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, आणि ह्या खोट्यावर दंगली निर्माण करायचं, सगळं काही करायचं आणि जिंकून आणण्याचा प्रयत्न करायचा. आज तुम्ही ठरवायचं आहे, आपलं जे नाशिकमधलं वातावरण आहे ते भाजपच्या हातात देऊन बिल्डर कॉन्ट्रॅक्टरांचं करायचं आहे, बिघडून टाकायचं आहे, जाती आणि धार्मिक करून टाकायचं आहे, की आपल्या भवितव्याला निवडायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. हा निर्णय तुमचा असणार आहे. अनेक सभा पुढे होतील, बोलण्यासारखे विषय खूप आहेत. आत्ताच मी पाहत होतो इकडच्या बसेस देखील, जे मी सतत सांगत होतो, म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री बोलले होते की आम्ही इंडिया निओ मेट्रो आणू. आले का? एक तरी खांब लागलाय का? IT पार्क येणार होतं, एक तरी कम्प्युटर बसलाय का? रस्ते सुधारणार होते, एक तरी खड्डा बुजलाय का? नाही. आणि जे मी सातत्याने बोलत होतो की नाशिकवर आमचं प्रेम आहे, ते प्रेम आहे ते ह्या नाशिककरांवर आहे, नाशिकच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरवर नाहीये. हा फरक आपल्यामध्ये आणि भाजपामध्ये आहे. विषय खूप आहेत बोलण्यासारखे. ज्या मी बस बोलत होतो, भाजपने प्रायव्हेट बसेस आणल्यात, त्यांचाच कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असेल. मी सांगतोय महानगरपालिकेच्या बसेस द्या. पण जे जे मुंबईमध्ये आपण करून दाखवलं, ते देखील मला पुन्हा एकदा नाशिकमध्ये करून दाखवायचं आहे. विषय अनेक येतील, वचननाम्यात येतील, पण मी आता गाडीत सांगत होतो, आपले जिल्हा प्रमुख आणि आम्ही नाना बसलो होतो, माझी स्वप्न ह्या शहरासाठी 2-3 आहेतच, बाकीची तर खूप करण्यासारखी कामं आहेत. पण ह्या नाशिक महानगरपालिकेचं, जसं मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी महानगरपालिकेचं स्वतः महानगरपालिकेचं 4 मेडिकल कॉलेजेस आणलेले आहेत, तसं मला नाशिक महानगरपालिकेचं कमीत कमी 1 मेडिकल कॉलेज पुढच्या 5 वर्षात करून दाखवायचं आहे. स्वस्त आणि मस्त आरोग्य सेवा ही नाशिकमध्ये आलीच पाहिजे. हे सगळे मोठे मोठे नेते येतात, सगळं काही सांगून जातील. मी पुन्हा एकदा त्यांना सांगतो, मुद्द्याचं बोला, नाशिक प्रेमाचं बोला, बाकीचं काही बोलू नका. जसं मुंबईमध्ये महानगरपालिकेची शाळा विनामूल्य आहे, 8 की 9 भाषांमध्ये शिकवलं जातं. मराठी अनिवार्य आहे, पण मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे. 3.25 लाख विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकतात. जी गलटी 30-30 हजार विद्यार्थी ज्याची गलटी लागली होती, हे चित्र सुधारून आपण डिजिटल क्लासरूम आणले, चांगल्या शाळा बनवल्या, IB, ICSE, CBSE ह्या शाळा आणल्या, विनामूल्य आणल्या. म्हणजे मुलांचं भवितव्य, मुलींचं भवितव्य पक्क करतोय आपण.
असं मला शाळा ह्या नाशिकमध्ये प्रत्येक वॉर्डात आणायच्या आहेत. ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. तपोवन तर वाचवायचंच आहे, पण अशी वनं आपल्याला वाढवायची आहेत. मोकळ्या जागा असतील, मोकळी उद्यानं असतील, जिथे तुम्ही आरामात जाऊन बसू शकाल, आनंद घेऊ शकाल, मोकळा श्वास घेऊ शकाल, अशी उद्यानं आपल्याला करायची आहेत. म्हणून मी तुमच्याकडे आलोय, तुमचं साथ आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. जशी बीएसटी, मुंबईमध्ये बीएसटी 25 वर्ष ताफा आपला बीएससीचा जवळपास 3,000 होता, मला 10,000 पर्यंत न्यायचा होता. आणि पुन्हा एकदा मुंबई जिंकल्यानंतर मी बीएससीच्या बसेस आहेत ते 10,000 पण नेणार. महिलांसाठी विनामूल्य बसेस असतील. 5, 10, 15 आणि 20 रुपयामध्ये जे आपण भाडं केलं होतं, फ्लॅट फेअर, 5 किलोमीटर जायचे 5 रुपयात, 10 किलोमीटर जायचे 10 रुपयात, 15 किलोमीटर जायचे 15 रुपयात, आणि 20 किलोमीटर म्हणजे 15 किलोमीटर जास्ती जायचं असेल तर 20 रुपयात तुम्ही कुठेही एसी बसेस घेऊन जाऊ शकत होतात. अशी बस सेवा आहे नाशिकमध्ये, ती मला आणायची आहे. ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. तुम्ही आशीर्वाद मला देणार की नाही? जे कर आपण एक साधारणपणे आपल्या शहरांमध्ये जे राहतात त्यांना आपण कर लावतोच. मुंबईकर, पुणेकर, नाशिककर, नागपूरकर. भाजपाने बरोबर तो कर बघितलेला आहे. कर वाढवत चाललेत, पण मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे सुधारत नाहीत, नुसतं कर वाढवत जातात. पण खासदार साहेब, आपल्याला शहरातले कर आटोक्यात आणायचे आहेत आणि शहर चांगलं करायचं आहे. ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुम्ही मला आशीर्वाद देणार की नाही? निवडणुकीचे दिवस जवळ आलेले आहेत. परिवर्तन आपण घडवणार म्हणजे घडवणार हे ठरलेलं आहेच आपलं. पण 2-3 साधे प्रश्न आहेत मला. तुम्ही मला सांगा, जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल आणि चांगलं शासन, चांगलं सरकार आपल्याला या शहरात आणायचं असेल तर परिवर्तनाचा दिवस कुठचा असेल? इथे वेगळी नाहीये ना. जानेवारीला मतदान कधी आहे आणि विजयाचा दिवस कधी आहे? बरं, हे सगळं होत असताना, बसून घ्या, कोणी उठू नका. हे सगळं होत असताना आपलं चिन्ह परिवर्तनाचं कुठचं असणार आहे? जरा मशालवरती ज्यांच्या हातात आहे करून दाखवा. आणि हे हात मशाल पकडणार आहेत ते पण जरा वरती करून दाखवा. ही ताकद बघा, ही मशालीची ताकद आहे. आणि लवकरच जी गोड बातमी तुम्हाला युतीची ऐकायची आहे ती देखील आपण ऐकवणार आहोत. अंतिम टप्प्यात आहे. मला वाटतं पुढच्या 24 तासात मशाल असेल, इंजिन असेल, हात असेल, तुतारी असेल, ह्या सगळे चिन्ह जी आपली असतील ती घरोघरी पोचवल्याशिवाय थांबायची नाही आहेत. कारण 2 भाऊ एकत्र आलेले आहेत, 2 ताकदी एकत्र आलेल्या आहेत. पण ही ताकद जेव्हा जनतेची एकत्र येईल तेव्हा भाजपला जे रावणाचं राज्य नाशिकमध्ये आणायचं आहे, पंचवटीमध्ये आणायचं आहे, तपोवनमध्ये आणायचं आहे, ते पळवून लावून पुन्हा एकदा आपल्याला प्रभू श्री रामाचं राज्य इथे आणायचं आहे. तयार आहात? तयार आहात? तयार आहात? जिंकायला तयार आहात? पुढच्या लढाईला तयार आहात? कारण आश्वासनं ही खूप दिली जातील. इथे इच्छुक आहेत मला माहिती आहे, पण इच्छुकांनी पण ठरवायचं आहे. आश्वासनाला बळी पडायचं आहे की प्रामाणिकपणे सोबत राहायचंय? ठरवलं का तुम्ही? इथे जनतेमध्ये देखील भाजपा पैशाचं वाटप करेल, पैशाचा पूर आणेल, पण हे 2 दिवसाचे पैसे वाटणार आणि पुढचे 5 वर्ष अंधारात घालवणार. तुम्ही ठरवायचंय कोणाला तुम्ही मतदान करणार आहात. कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून तुम्ही ठरवायचं आहे. त्यांना ताकद दाखवायची आहे की नाही? त्यांना हद्दपार करायचंय की नाही? आणि आपला महापौर बसवायचाय की नाही? नाशिकवर प्रेम करणारा महापौर पाहिजे की दिल्ली समोर झुकणारा महापौर पाहिजे? हे तुम्ही ठरवायचंय. आणि जर ठरवलं असालच तर आजपासून घरोघरी जाऊन प्रचार करा. दिवस फार कमी आहेत. परिवर्तन घडवायचं असेल तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक तास आपल्याला घरोघरी जाऊन प्रचार करायला लागेल आणि प्रामाणिक जनतेला सोबत घेऊन 16 तारखेला विजय मिरवणूक काढायला लागेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.